चिंतामणीची खाणी लागली, तेणे करे बोढाळे बोलांडिली. तैसी तुझी जवळीक धाडली, सांगातीपणे. ओवी आहे 540 आणि अध्याय आहे 11वा. याचा अर्थ असा आहे की चिंतामणीची खाण सापडली असता त्यातल्या खड्यांचा ओढाळ गुरे हाकण्याकडे एखाद्या अडाणी गुराख्याने जसा उपयोग करावा, तसंच तुमची म्हणजे भगवंताची प्राप्ती झालेली असताना सुद्धा मी त्याचे मोठेपण न समजून त्याच्याकडे केवळ एक मित्र असे म्हणून त्याची जे काही मोठेपणा होता त्याच्याकडे दुर्लक्ष केले. आता ह्याच्या मोठेपणाकडे एकट्या काही अर्जुनानेच दुर्लक्ष केलं होतं असं नाही, तर कौरवांच्या सभेत जेव्हा भगवंत गेले होते तेव्हा सुद्धा या भगवंताकडे दुर्लक्ष करणारा दुर्योधन, दुःशासन, अगदी त्यांचे वडील धृतराष्ट्र हे सुद्धा होतेच की. आणि ही एकदा घडलेली गोष्ट नाहीये, तर ही अजूनही एकदा अशी गोष्ट घडली आहे की ह्या दुर्योधनाला कधी ह्या कृष्णाचा म्हणजे ह्या भगवंताचा मोठेपणा समजलाच नाही. त्याचे असे झाले की आपल्याला माहिती आहे की श्रीकृष्णाने केलेली ती शिष्टाई म्हणजे जो शांततेचा दूत म्हणून तो गेला होता, तर ती कृष्ण शिष्टाई तर फसली. आणि मग यानंतर की युद्ध अगदी निश्चित झाले. आता युद्ध निश्चित झाल्यानंतर ते काही फक्त कौरव आणि पांडव असेच एकमेकासमोर लढणार नव्हते. त्यांना दोघांनाही आपलं सामर्थ्य दाखवून त्या युद्धात संपूर्ण भारतावर राज्य करायचं होतं. आणि त्यासाठी मग सैन्याची जमवाजमव करायला सुरुवात केली. दुर्योधन हा अतिशय धोरणी आणि आपण ज्याला म्हणतो की नाही एखादं उद्याचा सुद्धा नीट विचार करणारा असा असतो. आणि वेळेला एखाद्या शत्रूला सुद्धा आपल्या फायद्यासाठी तो मित्र म्हणून आपल्याबरोबर घ्यायला काही कमी करणारा नसतो, कारण तो पक्का राजकारणी असतो. आणि अशाच प्रसंगी सगळ्यांच्याकडे मदत मागत मागत एक दिवस दुर्योधन उठला, आपला रथ काढला आणि तो अगदी थेट द्वारकेत जाऊन पोचला. आता दुर्योधन आल्याची बातमी सेवकांनी तर भगवंताला आधीच दिली की महाराज दुर्योधन आलेले आहेत. तर श्रीकृष्ण म्हणाला ठीक आहे येऊ देत. आणि श्रीकृष्ण अगदी आपल्या खोलीमध्ये किंवा महालामध्ये डोक्यावर पांघरून घेऊन झोपून गेले. आता तुम्ही बघा ती काही वेळ खरी डोक्यावर पांघरून घेऊन झोपण्याची होती का? नक्कीच नव्हती. आणि त्याच वेळी अक्षरशः खरं तर त्याच्या आधीपासून धर्मराज अर्जुनाच्या सारखे मागे लागले होते की अरे बाबा तू जा आणि कृष्णाला आमंत्रण करून ये. तो दुर्योधन फार हुशार आहे, तो आपल्या आधी जाऊन कृष्णाला बोलवेल आणि मग कृष्ण आपल्या हातातनं निघून जाईल. अर्जुन म्हणाला काही नाही हो दादा, कृष्ण कुठे जातो, तो आपलाच आहे, तो आपल्याला सोडून कुठेच जाणार नाही. शेवटी हो नाही करता करता एक दिवस अक्षरशः धर्मराज त्याला रागवले आणि ते म्हणले आता तू जाणार नसशील तर मी जातो. आणि मग असं म्हटल्यावर अर्जुनांनी लगेच रथ वगैरे काढला आणि तो द्वारकेला आला. आणि जे व्हायचं तेच झालं की द्वारकेला येता क्षणी श्रीकृष्णाच्या त्या राजवाड्याच्या बाहेर त्यांनी दुर्योधनाचा रथ पाहिला. त्यांनी सेवकांकडे चौकशी केली की दुर्योधन महाराज कधी आले. म्हणजे त्यांना येऊन तसा बराच वेळ झाला. भगवंत कुठे आहेत? मग भगवंत त्यांच्या महालात असतील, आम्हाला माहित नाही. आणि काय अर्जुनाला सगळंच माहिती होतं, तो काय म्हणजे कृष्णाचा इतका जवळचा मित्र होता की तो कधी त्याच्याकडे कोणत्याही वेळी जाऊ शकतो. आणि तो जिथे कृष्ण झोपला होता तिथे येऊन उपस्थित झाला. बघतो तर तिथे दुर्योधन आधीच येऊन बसला होता. आता भगवंतानी म्हणे डोक्यावरनं पांघरून घेतलं होतं आणि ते गाढ झोपले होते. आता हे दोघे इतक्या लांबून आले म्हणजे दिवसाची वेळ असेल का नाही, तरी आता हा भगवंत इतका गाढ कसा काय झोपला असेल पण माहित नाही. म्हणे त्याला खूपच गाढ झोप लागली होती. अर्जुन येऊन बसलेलाही त्याला कळला नाही. दुर्योधन तर केव्हाचा येऊन त्याच्या डोक्याशी बसला होता तेही त्याला कळलं नाही. आता काय करावं हे दोघे एकमेकाकडे बघत होते. हो नाही करता करता एकदाची त्या कृष्णाला जाग आली
त्यांनी आपल्या तोंडावरचं पांघरुण दूर केलं आणि पायाशी बसलेला अर्जुन सहजच त्याला दिसला आणि तो एकदम उठून बसला आणि म्हणला, अरे अर्जुना, तू कधी आलास? तो म्हणला, मी मगाशीच आलो. आता एवढं बोलणं होतंय तर ह्या दुर्योधनाला काही राहवलं नाही. तो म्हणला, कृष्णा, ह्याच्या आधी मी येऊन इथं बसलोय, तू माझ्याकडे पाहिलं नाहीस? तो म्हणला, अरे खरंच नाही माझं तुझ्याकडे लक्ष. अरे तू पण आलायस का? अरे वा, आज तुम्ही दोघंही कसे काय माझ्याकडे आलात? आता असं म्हटल्यावर त्या दोघांनाही प्रश्न पडला. तर ते म्हणले की आता काय सांगायचं, आम्ही तुझ्याकडे मदत मागायला आलो. कृष्ण म्हणतो, मदत? माझी कसली मदत? मी काय तुम्हाला मदत करणार? मी काय राजा नाही, काही नाही, माझ्याकडे काहीच नाहीये म्हणे. तर दुर्योधन म्हणला, हो का, असं करू नका, आम्ही तुमची आता युद्ध होणार आहे त्याच्यासाठी आम्ही तुमची मदत मागायला आलो. तुम्ही क्षत्रिय आहात आणि तुम्हाला त्याला नाही म्हणता येणार नाही. आता कृष्ण अगदी विचार करतोय असं दाखवतो. तो म्हणतो की हो बरोबर आहे, तुम्ही म्हणताय ते बरोबर. मी तुम्हाला दोघांनाही एकच सांगतो की माझ्याकडे काय आहे. माझ्याकडे एक लक्ष माझी नारायणी सेना आहे आणि दुसरीकडे मी आहे. आता जिकडे मी असेन तिकडे नारायणी सेना नसेल आणि जिकडे नारायणी सेना असेल तिकडे मी नसेल. या दोन्हीतलं तुम्हाला काय हवंय ते बघा. पण हा थांबा, विचार करा. अजून एक गोष्ट सांगतो की या युद्धात मी अजिबात शस्त्र हातात घेणार नाही. मी कुणाच्याही बाजूनी युद्ध करणार नाही. मी कुणालाही मारणार नाही. आता असं म्हटल्यावर आली का पंचायती. तर अर्जुन म्हणाला, देवा ते मला काय माहित नाही. कृष्णा, तू जसा असशील तसा, पण तू मला हवायस. तू फक्त माझ्या बाजूनी फक्त उभा राहा, मला बाकी काहीच नको. तू माझ्याजवळ असलास की मी कोणतीही गोष्ट निश्चितपणे करू शकतो आणि त्याच्यात मला जय पण मिळू शकतो. दुर्योधनाने अक्षरशः श्वास सोडला आणि तो म्हणला, ह्या अर्जुनासारखा मूर्ख माणूस मी कुठे बघितला नाही. अरे आता हा कृष्ण हातात शस्त्र घेणार नाही, एका माणसालाही मारणार नाही, ह्याला घेऊन करायचंय काय नाही ती अडकळ. आणि म्हणे हा नको तिथे सल्ले देत बसतो म्हणे. बरं झालं ह्या अर्जुनाने कृष्णाला मागितलं ते. आणि तो म्हणला की आता ठीक आहे, तुम्ही तर आता अर्जुनाची मागणी मान्य केली आहे. तुमचं म्हणणं की तो लहान आहे, त्याचा अभिमान आहे, त्याला मागण्याचा अधिकार आहे. तर ठीक आहे, आता ह्यांनी तुम्हाला मागितलंय तर मला चालेल तुमची नारायणी सेना, असं म्हणून तो निघतो. पण त्याला खरं तर आनंदाच्या उकळ्या फुटत असतात आणि तो अत्यंत आनंदाने रथात बसून हस्तिनापुराला येतो. हस्तिनापुराला आल्याबरोबर पहिली गोष्ट काय करतो तर आपल्या लाडक्या मामाला म्हणजे शकुनी मामांना भेटतो. आणि अक्षरशः तो इतका आनंदात असतो. शकुनी मामा म्हणतात, काय भाचे, आज काय एवढा आनंद कशाचा होतोय तुम्हाला? ते म्हणले, मामा आज मी गोष्टच अशी केली आहे. अहो म्हणे, काय तुम्हाला सांगू, तुम्हाला माहिती आहे की मी द्वारकेला गेलो होतो कृष्णाला बोलवायला. तर म्हणे त्या कृष्णाने असं असं सांगितलं, पण म्हणे माझं नशीब किती चांगलं आहे बघा. तो मूर्ख अर्जुन म्हणे, तो म्हणला की कसा असेल तसा कृष्ण मला पाहिजे. त्यांनी शस्त्र न घेवो, त्यांनी कोणाला न मारो, तो कोणाच्या आमच्या बाजूनी न लढो, फक्त तो माझ्या बाजूला उभा असला की मला बास. अहो तो हातात शस्त्र पण घेणार नाही, तो कोणाला मारणार पण नाही. आणि खरं तर मी खरं सांगू का, मला हा कृष्ण नकोच होता म्हणे. त्याच्याऐवजी त्यांनी मला 1,00,000ची त्याची नारायणी सेना दिली. अहो त्याची नारायणी सेना इतकी पराक्रमी आहे की ती सेनाच ह्या पांडवांच्या सेनेला सगळे नष्ट करून टाकेल. आहे की नाही मी हुशार? असं म्हटल्याबरोबर शकुनीने तर कपाळावर हात मारून घेतला. तो म्हणला, अरे दुर्योधना, तुझ्यासारखा मूर्ख माणूस मी या जगात पाहिला नाही. तू हे काय करून बसलास? तो म्हणला, आता मामा मी काही केलं तरी तुम्ही मला काय बोलता म्हणे. अहो मी किती चांगली गोष्ट केली. 1,00,000ची नारायणी सेना, ती पण कृष्णाची घेऊन आलोय. ते म्हणले, अरे बाबा, तू एकटा कृष्ण जरी तुझ्याकडे आला असता की नाही, तू कृष्णाला मागितलं असतंस ना, तर कृष्ण तुझ्या बाजूला आहे म्हटल्यावर त्या पांडवांनी युद्धच केलं नसतं. ते तसेच गपचूप बसून राहिले असते, तुला युद्ध करायची गरजच पडली नसती. युद्ध न करता तू कायमचा राजा झाला असतास. अरे तुला काही लक्षात येत नाही, तो एकटा कृष्ण हीच त्या पांडवांची ताकद आहे आणि ती नाही म्हटल्यावर पांडवांनी युद्ध केलं नसतं. पण आता मी तरी काय करणार, आता भोगा आपल्या कर्माची फळं, असं म्हणून
शकुनीनी तर अगदीच म्हणजे त्या दुर्योधनाला म्हणजे असंच बोलला की तुला कसं कळत नाही, तुला नको तिथे उतावेपणा असतो, नको तिथे तू स्वतःची हे करतोस, थोडासा सुद्धा विचार करत नाहीस वगैरे वगैरे अशी गोष्ट त्यांनी हे केलं, त्याच्याशी तो बोलला वगैरे. आता खरं तर दुर्योधनाला हे काही मामाचं बोलणं पटलं नाही, पण मामा आहे तो तो बोलला, तो बोलू दे, तो म्हणतो मी केलं हे बरोबर केलं आहे. हो, 1,00,000ची सशस्त्र नारायणी सेना कुठे आणि एकटा तो गवळ्याचं पोर कुठे, त्यांनी काय केलंय, त्याला काय त्याचा पराक्रम आहे, आणि तो आपल्याकडे नसलेलाच बरा, हा मध्ये मध्ये सांगत बसणार हे करू नको ते करू नको, असं वाग तसं वाग, तर ती मला त्याची कटकट नकोच होती. आता तुमच्या लक्षात आलं असेल की प्रत्यक्ष भगवंताला कटकट म्हणणारा हा जो दुर्योधन होता, हा खरोखर चिंतामणीच्या त्या रत्नाला दगड म्हणून फेकून देणाऱ्या त्या गुराख्या इतकाच अडाणी होता, असं आपल्याला म्हणावंच लागेल.